जय हिंद मित्रांनो. चला तर मग आपण जे की काल भाग घेतला होता त्यालाच आता कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे. बरोबर. तर आता मी जो काही काल भाग चालू केला होता काळ काम वेग टाइम अँड वर्क त्यावरच आधारित काय केले होते काहीतरी प्रश्न घेतले होते. बरोबर. तर आता आज जो काही भाग आहे या भागामध्ये काय केलं मी त्याला थोडंसं ॲडव्हान्स करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून जो काही काल भाग घेतला होता त्याच्यामध्ये आणखी जास्त ॲडव्हान्स पद्धतीने कसं काय प्रश्न येतात ते घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यामधून ऑलमोस्ट मी काय केलं जास्तीत जास्त करून काय केलं की PYQ प्रश्न जे काही PYQ झालेले आपले रिपीट होणारे प्रश्न आहे, म्हणजे जे काही वारंवार पोलीस भरतीला आलेले प्रश्न होते ते यामध्ये सर्व घेण्याचा प्रयत्न केला. आणि ते पण आता तुम्हाला जे काही काल युनिक टेक्निक सांगितली होती त्याच्यापेक्षा आणखी एक ॲडव्हान्स टेक्निक आहे, ती प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला लागू पडणार आहे. तर मग आजचं लेक्चर तुम्ही एकदम निवांत होऊन पाहता सोबत काय करा, एक कागद घ्या आणि पेन घ्या आणि मी जसं सांगेल तसं थोडंसं करण्याचा ट्राय करा, जेणेकरून काय होणार तुम्हाला समजणार. तुम्ही तसं न बसता कागद आणि पेन घेऊन बसा. हा PYQ हा जो काही भाग असते ना, म्हणजे मागील भरतीमध्ये काय आलेले प्रश्न जे काही आहे त्याच्यामुळे आपल्याला काय होतं तर आपल्याला माहिती होते की नेमकं आता इथून पुढे जे काही पोलीस भरती देणारे विद्यार्थी त्यांना माहीत होतं की नेमकं पोलीस भरतीमध्ये नेमकं येतं काय, पोलीस बनण्यासाठी लागतो काय, तर कोणत्या टाईपचे प्रश्न येतात ते आज सर्व तुमचा निशंका सर्व दूर होणार. मग चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करू थेट. काळ काम वेग टाइम अँड वर्क यालाच म्हटलं ते इंग्लिशमध्ये पोलीस भरतीवर जे काही 2018 आणि 19 आतापर्यंत आपण जे काही 2018 आणि 19चेच घेतले आहे, इथूनच पुढे जायचं आहे. तुम्हाला एकदम मागे नाही जायचं 1990 पासून काय येत होते तसं नाही करायचं आपल्याला 2018 पासून ते आता 2024-25 पर्यंत जे काही प्रश्न आले आहे पोलीस भरतीला तेच घेण्याचा प्रयत्न. तर तेवढे नाही घेऊ शकलो असतो तर आता मी काय केलं फक्त या दोन भागामध्ये तोडलं. 18 आणि 19 या भागामध्ये जे काही प्रश्न आले होते ते ऑलमोस्ट सर्व जसेच्या तसेच ऑप्शनसुद्धा मी घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मेन्शन पण केलेलं आहे मी, त्याच्यामुळे न शंका घेता तर बघा. चलो प्रश्नाला सुरुवात करू. बघा आता त्यामध्ये पहिला टाईप, त्या टाईपमधला पहिला हा प्रश्न आहे. आता इथे वाचा प्रश्न तुम्ही. हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो आणि ब ला 24 दिवसात तेच काम पूर्ण करण्यासाठी 24 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. काल ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्याच पद्धतीनं आता त्याच्यामध्ये थोडासा दुसरा अप्रोच घेऊन सांगतो मी. आता या प्रश्नाला सॉल्व करायचं असतं तर कसं सॉल्व केलं असतं बघा. नावाची एक व्यक्ती आहे, एक काम किती दिवसात करते 12 दिवसात. ब नावाची एक व्यक्ती आहे, तेच काम किती दिवसात पूर्ण करते तर 24 दिवसात. करते 12 दिवसात आणि ब करते 24 दिवसात. तर आता कोणतं काम करते हे कोणालाच माहीत नाही आहे. ज्याने प्रश्न टाकला ना त्यालाही माहीत नाही भांडे धुवायचं काम आहे की गड्डे खोदाचं काम आहे, घर बांधायचं काम आहे. तर काम कुठे प्रश्नामध्ये मेन्शन केलं राहणार नाही. कोणतीही एक्झाम द्या, पोलीस भरती द्या, आणखी तुम्ही तलाठी द्या, वनरक्षक द्या, PSI द्या, STI द्या, राज्यसेवा द्या, कोणतीही UPSC परीक्षा दिला तिथं तो काम मेन्शन नाही करत. आणि जेव्हा काम मेन्शन करते ना तर तो प्रश्न वेगळा राहते, तिथे मेन्शन केलं राहते. आणि जेव्हाही प्रश्नामध्ये कुठं काम वगैरे मेन्शन केलं नाही आहे, कोणतं काम करत आहे, घर बांधायचं करायचं आहे, भांडणं लावायचं करत आहे, आपल्याला काहीच नाही माहीत आहे. कोणतं भांडणं लावायचं पण एक कामच आहे ना, तो कोणतं काम करत आहे हे आपल्याला काहीच माहीत नाही आहे. तर मग आता अशा वेळेस काय करायचं तर आपण कोणतंही एक काम मानून घ्यायचं. काम मानताना काय मानायचं, फक्त ज्याला 12 आणि 24ने भाग जातो. म्हणजे साध्या भाषेत जर सांगायचं तर ती 12च्या पण पाड्यामध्ये ती संख्या असली पाहिजे आणि 24च्या पण पाड्यामध्ये ती संख्या असली पाहिजे. आता 12 आणि 24च्या पाड्यामध्ये कोणती संख्या येते तर 24 येतात. 24 12च्या पण पाड्यात येणार, 24च्या पाड्यात 24 येणारच आहे, साहजिकच गोष्ट आहे. बघा आता 12ने जर 24ला भाग दिला तर उत्तर किती येते 1. 12ने 24ला जर आपण भाग देण्याचा प्रयत्न केला तर 12ने 24ला भाग दिला तर प्रयत्न केला तर उत्तर किती येणार 2. त्यानंतर 24ने 24ला भाग दिला उत्तर किती येते 1. आता हे जे काही आपल्याजवळ प्राप्त झालेले आहे 1 आणि 2 हे जे काही प्राप्त झाले आपल्याजवळ 2 आणि 1 या गोष्टीला म्हटलं जाते कार्यक्षमता. कार्यक्षमता म्हणजे काय, कार्यक्षमता म्हणजे काय होतं मित्रा, कार्यक्षमता म्हणजे होते यांची काम करण्याची क्षमता किती आहे. म्हणजे भांडणं लावायचं काम जर करत असेल एका दिवसात किती भांडणं लावू शकते 2 आणि ब भांडणं लावायचं काम करत असेल तर ब किती भांडणं लावू शकणार 1. म्हणजे ही झाली यांची कार्यक्षमता. बरोबर. तर ची कार्यक्षमता आहे 2 भांडणं लावण्याची, ब ची कार्यक्षमता 1 भांडणं लावण्याची. बरोबर ना, भांडण लावायचं पण कामच असते ना, प्रत्येकाला नाही जमत. तर नावाचं एका दिवसात किती भांडणं लावतो 2, ब किती लावतो 1 कांड. आता हे दोघं एकत्र जर आले, समजा हे दोघं मिळून एकत्र जर आले तर एका दिवसात किती भांडणं लावणार, तर एका दिवसात किती भांडण लावणार तर लावता एका दिवसात 2 भांडे आणि ब लावतो एका दिवसात 1. बरोबर ना, सॉरी बरं
तुम्ही नाराज नका होऊ. मी तुम्हाला असंच गमतीशीर सांगण्याचा प्रयत्न केला. एका दिवसात 2 काम करतो, ब एका दिवसात 1 काम करतो. दोघंही जर एकत्र आलेत एका दिवसात किती काम होणार? 2 आणि 1 किती होणार? 3 काम. दोघंही जर एकत्र आलेत एका दिवसात किती काम होणार? 3 काम होणार. दोघं एकत्र आलेत एका दिवसात 3 काम होणार. त्या दोघांना एकत्र येऊन किती काम करायचे? 24. तर मग 24 काम करण्यासाठी किती दिवस लागेल? एका दिवसात 3 काम करणार दोघंही एकत्र येऊन, अ प्लस ब, दोघंही एकत्र येऊन हा 2 काम करतो तर हा 1 काम करतो. दोघंही एकत्र आले तर एका दिवसात 3 काम करणार. तर 24 काम करण्यासाठी किती दिवस लागेल? 3ने जर याला भाग दिला तर किती दिवस लागेल? 8 दिवस. तर आपलं बरोबर उत्तर काय राहणार? हे दोघेही एकत्र येऊन एका दिवसात, हे दोघंही एकत्र येऊन ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर 8 दिवसात. मान्य आहे, थोडं कमी समजलं असेल. ठीक आहे ना. पुढचा प्रश्न सेम असाच आहे, तो ट्राय करण्याचा प्रयत्न करा. हा कुठे विचारला होता? धुळे जिल्हा पोलीस भरती 2019. ॲज इट इट ऑप्शन गिप्शन सहित सर्व प्रश्न तेच घेतलं. बघा आता वाचा तुम्ही प्रश्न एकदा, ट्राय करा तुम्ही. हा 1 काम 20 दिवसात पूर्ण करतो व ब हा 30 दिवसात पूर्ण करतो. ब ला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? बघा, किती दिवसात करतं? 20 दिवसात. करते 20 दिवसात आणि ब किती दिवसात करतं? 30 दिवसात. तर आपल्याला मानाचं आहे काम काहीतरी. तर आणि ब या दोघांकडून होणारं काम मानाचं आहे. तर आणि ब या दोघांकडून होणारं काम म्हणजे 20 आणि 30ने भाग जाणारी संख्या कोणती येतं? 60. 60ने जर याला भाग दिलं उत्तर किती येणार? 3. आणि 30ने जर याला भाग दिलं उत्तर किती येणार? 2. आता 3 आणि 2 हे जे काही प्राप्त झालेलं आपल्याकडे, तर हे काय झाली? आणि ब यांची कार्यक्षमता, बरोबर ना? म्हणजे एका दिवसाची कार्यक्षमता. इथं दिवसाचा उल्लेख चालू होता. दिवस जर इथे म्हटलं असतं तास, तर तासाचा एका तासामध्ये काम झालं असतं, पण इथे दिवसाचा उल्लेख चालू आहे. दोघंही 20 दिवस आणि हा 30 दिवसामध्ये करते. म्हणजे एका दिवसामध्ये 3 काम करणार, ब एका दिवसामध्ये किती काम करणार? 2. दोघंही जर एकत्र आले, 2 आणि 1, 3 आणि 2 किती होतात? 5 काम. दोघंही जर एका दिवसासाठी एकत्र आले तर किती काम करणार? 5. टोटल काम किती करायचे? 60. या 60 काम करायचे, एका दिवसात 5 काम करतं, तर 60 काम करण्यासाठी किती दिवस लागेल? 12 दिवस. तर बरोबर उत्तर किती राहणार आपलं? 12 दिवस. 2 ठिकाणी रिपीट झालेला प्रश्न बघा. मी म्हटलं होतं ना रिपीट होतात. 2 ठिकाणी रिपीट झाला. बघा, चला पुढच्या प्रश्नावर वाचा प्रश्न तुम्ही. वाचला? बघा, आलं असेल उत्तर तर सांगा, कमेंट करायची. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर मित्रांना शेअर करा. तुमच्या शेअर जरूर करा आणि लाईक करा. बघा, स्वाती आणि कीर्ती हे दोघे मिळून 1 काम 16 दिवसात पूर्ण करतात. स्वाती आणि कीर्ती, प्रश्न जसा होता त्याच पद्धतीने आहे. आता थोडासा बदल केला आहे. एक स्वाती आहे, नंतर आहे कीर्ती. स्वाती आणि कीर्ती हे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात? म्हणते 16 दिवसात. 16 दिवसात. स्वाती आणि कीर्ती हे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात? म्हणते 16 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. पुढे म्हटलं स्वाती एकटीने जर काम केल्यास 24 दिवसात पूर्ण करते. स्वाती एकटीने जर काम केलं तर ती काम किती दिवसात पूर्ण करते? 24 दिवसात. तर आता इथे आल्यानंतर आपल्याला काय मानायचं आहे? तर अशी संख्या मानायची ज्याला 16 आणि 24 भाग जाते. 16 आणि 24च्या पाड्यामध्ये येणारी संख्या कोणती आहे? तर 48. तर मानलं आपण टोटल काम किती आहे? 48. एकूण काम किती आहे? 48. 16ने जर याला भाग दिला उत्तर किती येते? 3. आणि 24ने जर याला भाग दिला उत्तर किती येते? 2. या दोघांची कार्यक्षमता स्वाती, मी इथे मेन्शन करतो तुम्हाला. बघा, थोडं समजायला वेळ लागेल पण एकदा येणार. स्वाती प्लस कीर्ती या दोघी मिळून एका दिवसाला किती काम करतात? स्वाती आणि कीर्ती ह्या दोघी मिळून एका दिवसात किती काम करतात? 3 काम. त्याच्यापैकी एक स्वाती जी काही आहे ते एका दिवसाला किती काम करते? स्वाती एका दिवसाला किती काम करते? 2. तर कीर्ती किती काम करते असेल सांगा. किती कीर्ती काम करणार जेणेकरून ह्या दोघी मिळून एकत्र 3 काम करतात? साहजिकच कोणालाही समजून जाते. या दोघी मिळून एका दिवसात 3 काम करत असेल, त्याच्यापैकी स्वाती एका दिवसात 2 काम करते, तर कीर्ती एका दिवसामध्ये किती काम करणार? कीर्ती एका दिवसामध्ये किती काम करणार? कीर्ती करणार एका दिवसामध्ये 1 काम. तेव्हाच कुठे 3 काम झाले असेल ना. तर कीर्तीची कार्यक्षमता निघाली 1 काम करण्याची. ना आता प्रश्नामध्ये आपल्याला तेच म्हटलं होतं, कीर्ती ते काम किती एकटीने पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागेल? तर टोटल काम किती मानत होतं? 48.
आणि कीर्ती एका दिवसामध्ये किती काम करते? 1. 48 काम करण्यासाठी किती दिवस लागला असेल? 48 दिवस. किती दिवस लागला असेल? 48 दिवस. आहे का नाही सोपं? बघा, ट्राय करा. आगे वाचा प्रश्न तुम्ही आधी. ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो व तेच काम बी ला 30 दिवस संपवतो. बी तेच काम 30 दिवसात संपवतो. ए ने 8 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम बी किती दिवसात संपवेल? ए ना 8 दिवसानंतर मित्र काम सोडून जात आहे, बरोबर ना. आता इथं थोडा वेगळा प्रश्न गेला, भाषा वेगळी झाली. ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम बी ला 30 दिवस लागतात संपवतात, म्हणजे 30 दिवसात संपवतो असं म्हणायचं आहे. जर ए ने 8 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम बी किती दिवसात पूर्ण करेल? जे काही शिल्लक राहिलेलं काम असेल तो बी किती दिवसात पूर्ण करेल? बघा, ए हा एक काम किती दिवसात करतो? 20. ठीक आहे. त्याच्यानंतर बी हा तेच काम किती दिवसात पूर्ण करतो? बी हा तेच काम करतो म्हणजे 30 दिवसात. आता आपण असं म्हणायचं की ज्या 20 आणि 30 ने भाग जाणारी संख्या ते मानाचं टोटल काम. 20 आणि 30 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? 60. 20 ने भाग दिला तर उत्तर येणार 3 आणि 30 ने जर भाग दिला उत्तर येणार 2. हे इथून काय निघाली? या दोघांची कार्यक्षमता, बरोबर. आता इथून तिथे पुढे प्रश्नामध्ये काय म्हटलंय? जर ए ने 8 दिवस काम केले. ए ने किती दिवस काम केलं? 8 दिवस. ए एका दिवसामध्ये किती काम करू शकतो? ए एका दिवसामध्ये किती काम करतो? 3 काम. याने जर 8 दिवसात एका दिवसात 3 काम करतो तर 8 दिवसात त्याने किती काम केले असेल? 8 दिवसामध्ये तो काम किती करणार? 24. मान्य आहे का नाही आहे? तो एका दिवसामध्ये 3 काम करू शकतो तर 8 दिवसामध्ये किती काम करणार? 24 काम करणार. साहजिकच आहे, एका दिवसात 3 काम तर 8 दिवसात किती काम करणार? 24. 8 दिवसानंतर ए निघून गेला. 8 दिवसानंतर ए निघून गेलाय. आता जे काही शिल्लक राहिलेलं काम आहे ते किती दिवसात बी करेल म्हणते. आता टोटल काम किती मानले होते आपण? 60. टोटल काम मानले होते आपण 60. या 60 कामामधून 8 दिवसामध्ये बी ने किती काम, ए ने किती काम केले? 24. आता किती काम शिल्लक राहिले असेल? तर 60 कामामधून 24 काम झाले 8 दिवसात, बरोबर. आता काम शिल्लक किती राहिलं असेल? 10 मधून 4 मायनस झाले किती राहतात? 6. हातचा परत दिला. आणि 6 मधून 3 मायनस झाले किती राहतात? 3. आता काम शिल्लक किती राहिले आपल्याकडे? 36. शिल्लक काम किती आहे? 36. शिल्लक कामांची संख्या किती आहे? 36. आता हे शिल्लक राहिलेलं काम कोणाला करायचं आहे? बी ला करायचं आहे. शिल्लक राहिलेलं काम बी ने किती दिवसात केलं असेल असं म्हटलं आहे. शिल्लक राहिलेलं काम बी ने किती दिवसात केलं असेल? एका दिवसात बी किती काम करतो? 2. तर शिल्लक राहिलेलं काम इथे लिहितो मी. शिल्लक राहिलेलं काम बी किती दिवसात करेल? तर काम किती शिल्लक राहिलं? 36 युनिट. आणि बी एका दिवसात किती काम करतो? 2. शिल्लक राहिलेलं काम करण्यासाठी किती दिवस लागेल? 18 दिवस लागेल. किती दिवस लागेल? 18 दिवस लागेल. नागपूर कारागृह शिपाई 2019 मध्ये आला होता प्रश्न. बघा, एकदा ट्राय करा, तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. चलो नेक्स्ट वाचा प्रश्न. हा थोडा सोपी कॅटेगरीतला आहे. बघा, जर अ ही व्यक्ती एक काम 18 दिवसात पूर्ण करते व ब ही व्यक्ती तेच काम 9 दिवसात पूर्ण करते तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? येऊन जाणार तुम्हाला हा प्रश्न आता, बरोबर ना. याचं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नाही का उत्तर सांगाल काय आहे तर. ठीक आहे, तुम्हाला हे होमवर्क, हे करणार तुम्हाला होमवर्क, कारण की तुम्हाला यायला पाहिजे आता प्रश्न. 2-3 टाईपचे म्हणजे आतापर्यंत हे 2-3 प्रकार झालेले आहे. हे तुम्हाला होमवर्क, याचं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर सांगायचं. बघा पुढचा प्रश्न. अ हा एक काम 6 दिवसात करतो व तेच काम 12 दिवसात करतो तर दोघे मिळून ते काम. हा पण तुम्हाला येऊन जाणार प्रश्न, बरोबर. हे 2 होमवर्क आहे, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. बघा आता या प्रश्नावर. अ ला एक काम पूर्ण करण्यास 4 तास लागतात व ब ला तेच काम पूर्ण करण्यासाठी 6 तास लागतात आणि क ला तेच काम पूर्ण करण्यासाठी 12 तास लागतात. जर अ ब क यांनी एकत्रपणे काम केल्यास तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील? ठीक आहे,
बघा, अ ला एक काम पूर्ण करण्यासाठी 4 तास लागतात म्हणते, ठीक आहे. अ ला एक काम करण्यासाठी किती तास लागतात? 4 तास लागतात, 4 आवर्स. ब ला तेच काम पूर्ण करण्यासाठी किती तास लागतो? 6 तास लागतात. ब ला तेच काम पूर्ण करण्यासाठी लागतात 6 तास. ब ला तेच काम करण्यासाठी 6 तास लागतात. त्याच्यानंतर क नावाचा व्यक्ती आहे, क ला तेच काम पूर्ण करण्यासाठी लागतात 12 तास. क ला तेच काम पूर्ण करायचं जर असेल, क ला तेच काम पूर्ण करण्यासाठी किती तास लागतात? 12 तास. प्रश्नामध्ये म्हटलं, मी नाही म्हटलं सर, 12 तास लागतात. तर आपण काय करायचं, इथे 6, 4, 6, 12 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर 12. कोणती संख्या? 12. मानलं टोटल काम किती आहे? तर 12. 4 ने भाग दिला, जर आपण याला 4 ने भाग दिला तर 4 ने भाग दिला 4 त्रिक 12, 6 ने भाग दिला साइन दोन्ही 12 आणि 12 ने भाग दिला 1. 3, 2, 1 हे काय निघाले? यांची कार्यक्षमता निघाली, म्हणजे यांची काम करण्याची क्षमता. परंतु हे कशात आली? तासात. आता त्याने काय म्हटलं, जर अ ब क यांनी एकत्र येऊन काम केले, अ ब क यांनी एकत्रपणे काम केल्यास तेच काम पूर्ण होण्यास किती वेळ लागेल म्हणते. टोटल काम किती आहे? एकूण टोटल काम जर पाहिलं, टोटल वर्क किती आहे? तर 12. टोटल वर्क किती आहे? 12. आणि हे तिघे एकत्र जर आले तर एका दिवसामध्ये किती काम करतात? तिघे जर एकत्र आले तर एका दिवसामध्ये होतात, अ करतो 3 काम, म्हणजे अ करतो 3 काम, ब करतो 2 काम आणि क करतो 1 काम. हे तिघही एकत्र जर आले तर एका दिवसात 3 आणि 2 5, 5 आणि किती काम होते? 6 काम. तिघही एकत्र आले तर एका दिवसात 6 काम होतात. तर 12 काम करण्यासाठी किती वेळ लागेल? 12 ने 6 ने जर 12 ला भाग दिला, उत्तर किती? ते 2 तास. हे तिघही एकत्र येऊन ते काम किती तासात पूर्ण करतील? 2 तासात. किती तासात पूर्ण करतील मित्र? 2 तासात. ठीक आहे. आगे पुढचा प्रश्न वाचा तुम्ही एकदा. नागपूर पोलीस भरती 2019 ला आलेला आहे. चला वाचला बघा. अ ब क हे तिघे मिळून एक काम 8 दिवसात करतात. एकटा ब तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर क ला तेच काम करण्यास 30 दिवस लागतात. तर अ तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल? ठीक बघा. अ ब क हे तिघे मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात? 8 दिवसात. अ प्लस ब प्लस क हे तिघे मिळून तेच काम किती दिवसात करतात? 8 तास. दिवस म्हटलं तर दिवस 8 दिवसात करतात. 8 दिवसात करतात. अ ब क हे तिघे मिळून ते काम 8 दिवसात करतात. त्याच्यानंतर ब नावाचा जो काही व्यक्ती आहे, ब हा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. ब हा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. आणि क हा तेच काम किती दिवसात करतो? 30 दिवसात. आणि क हा तेच काम किती दिवसामध्ये करतो? 30 दिवसामध्ये. तर आता आपल्याला एवढं शोधायचं इथे की ज्या संख्येला 30, 20 आणि 8 ने भाग जातो, 30, 20, 8 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? ज्याला नाही येत असेल त्यांनी काय करायचं? लसावी मेथडने काढायचं. लसावी काढण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे 30 लिहिले, त्याच्यानंतर 20 लिहिले, त्याच्यानंतर काय केलं? 8. यांना काय करा? थोडा बॉक्स करा. ज्या संख्येने आपल्याला भाग देता येते, म्हणजे तिघांना पण भाग द्यायचा आहे बरं, ते संख्येने भाग जातो त्या संख्येने भाग द्यायला प्रयत्न करा. समजा जर मी याला 2 ने भाग दिला, 2 ने इथं 30 ला भाग दिला, उत्तर किती येणार? 15. 2 ने 20 ला भाग दिला, उत्तर किती येणार? 10. 2 ने 8 ला भाग दिला, उत्तर किती येणार? 4. ठीक आहे. परत आता 5 ने दोघांना भाग जातो तर 5 ने भाग द्या. 5 त्रिक किती होतात? 15. 5 10, 5 दोन्ही किती होतात? 10. 5 न 4 ला भाग जातो का? नाही, राहू द्या. परत आता 2 ने भाग जातो, परत 2 ने भाग द्या. इथे 3 जशाच तसे, इथं 1, इथं 2. परत 3 ला 2 ने भाग जातो, 3 1 3 जशाच तसे, 1 जशाच तसा आणि हा 2 1 2. परत 3 ला 3 ने भाग जातो, परत 3 ला काय होतं? 3 ने भाग जातो, 1 1 1. ही प्रोसिजर कुठपर्यंत जाऊ द्यायची? जोपर्यंत खाली 1 1 येत नाही तोपर्यंत. आता ज्या संख्येने आपण भागलो तर त्यांचा करायचा गुणाकार. 3 दोन्ही 6, साइन दोन्ही 12, 12 पंच 60, 60 गुणिला 2 म्हटलं किती होते? 120. इथून असा निष्कर्ष निघाला की टोटल काम किती आहे? 120. म्हणजे यांचा लसावी किती आला? 120.
ठीक आहे, थोडा ट्राय करा, तुम्ही येऊन जाणार तुम्हाला. तर टोटल काम किती मान लागेल आपल्याला? 120. 120 अशी संख्या जी 30 आणि 20 आणि 8च्या पाड्यामध्ये येते. 120 अशी संख्या जे 30च्या पण पाड्यात येते, 20च्या पण येते आणि 8च्या पण येते. 30ने जर याला भाग दिला, 30 चौक किती होतात? 120. 20ने जर याला भाग दिला, उत्तर 6 येणार. 8ने जर याला भाग दिला, उत्तर येणार 15. इथून असा निष्कर्ष निघाला की अ ब क हे तिघही मिळून एका दिवसात किती काम करतात? 15. मी इथे लिहितो अ प्लस ब आणि प्लस क हे तिघे मिळून एका दिवसात किती काम करतात? 15. त्याच्यापैकी ब एका दिवसामध्ये किती काम करतो? 6. ब एका दिवसामध्ये किती काम करतो? 6. क एका दिवसामध्ये किती काम करू शकतो? 4. क एका दिवसामध्ये किती काम करू शकतो? 4. आणि आता अ ने किती काम करावे? अ ने किती काम करावे जेणेकरून हे तिघही मिळून एका दिवसात 15 काम करत असेल? तर साहजिकच आहे, ब करतो 4 काम, क करतो 4 काम, ब करतो 6 काम, तर अ किती काम करणार? 6 आणि 4 10 झाले. अ ला किती काम करावं लागेल? 5. म्हणजे अ ची कार्यक्षमता निघाली इथून 5 काम करण्याची. आणि आता आपल्याला प्रश्नात तेच विचारलं होतं, तर अ तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? अ एका दिवसात किती काम करू शकतो? 5 काम. 120 काम करण्यासाठी किती वेळ लागेल? तर 120 भागेला करा 5. 5 एक 5, 5 दोन्ही 10 आणि 5 चोक किती होतात? 20. अ एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? 24 दिवसात. नागपूर पोलीस भरती 2019 मध्ये आला. बघा आगे वाचा तुम्ही एकदा शांततेत. अ ही एक व्यक्ती एक काम 10 दिवसात संपवते. जर अ ने 2 दिवस काम केले तर शिल्लक काम किती? आता इथं शिल्लक काम विचारलंय, बरोबर. आता शिल्लक काम काढायचं कसं बघा. अ हे एक काम 10 दिवसात करतो. अ हा एक काम 10 दिवसात करतो, म्हणजे जे काही काम करायचं असेल तो 10 दिवसात करतो. जर अ ने 2 दिवस काम केले, आता मला सांगा तुम्ही 10 दिवसात तो काम करतो, 10 दिवसापैकी जर त्याने 2 दिवस काम केलं, 10 दिवसापैकी जर त्याने 2 दिवस काम केले, 10 दिवसापैकी त्याने 2 दिवस 10 दिवसापैकी त्याने 2 दिवस काम केले, तर 10 दिवसापैकी काम किती शिल्लक राहिले? 10 दिवसापैकी त्याने 2 दिवस काम केले, तर 10 दिवसापैकी 8 दिवसाचे काम शिल्लक राहिले. मानता का नाही मानत? मान्य आहे का नाही? 10 दिवसापैकी 8 दिवसाचे काम शिल्लक राहिले, कारण की 10 दिवसापैकी 2 दिवसाचं काम जर त्याने करून घेतलंय, बरोबर. तर आता शिल्लक किती राहिलं? सण 8 दिवसाचं. बस आता शिल्लक काम किती राहिलं? 10 म्हणजे 8 10 दिवसाचं काम शिल्लक राहिलं. आता याला भाग देऊन द्या. 2 ने जर भाग दिला, 2 चोक आणि 2 पंच, म्हणजे काम किती शिल्लक राहणार? 4/5. आता आपल्याला काय विचारलं, तर 2 दिवस काम केले तर शिल्लक काम किती राहिलं? तर शिल्लक काम किती राहणार? 4/5. 4/5 दिवसाचं काम शिल्लक राहणार. ठीक आहे मित्रांनो, आज इथेच थांबू आपण. जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि तुमचे जे काही प्रयत्न करणारे, जे किंवा भरती मारणारे किंवा आणखी दुसऱ्या एक्झामची तयारी करणारे मित्र आहे त्यांच्याजवळ हा जरूर व्हिडिओ पोचवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, कसं वाटत आहे, काय वाटत आहे, त्याच्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे, आजसाठी इथेच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.